प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थी नावाने तुम्हा सर्वांना शालोम. तुम्ही सर्व चांगले आहात मी आशा करतो. आपण सर्व चांगले असाल. प्रियांनो, आत्मिक समस्येविषयी व विपत्तीच्या समस्येविषयी आपण वचनामधून महत्त्वपूर्ण पाठ आपण शिकलो आहोत व आज आरोग्याच्या समस्येविषयी पाहूया. राजांचे दुसरे पुस्तक 20 अध्याय पहिल्या वचनापासून. त्या दिवसांत हिजकिया आजारी पडून मरायला टेकला. तेव्हा आमोजाचा पुत्र यशया संदेष्टा त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, परमेश्वर म्हणतो, आपल्या घराची निर्वानिरव कर, कारण आता तू मरणार, जगणार नाहीस. तू मरणार आहेस. प्रियांनो, यशया संदेष्टा हा सांत्वनपर गोष्टी बोलणारा संदेष्टा होता. जेव्हाही तुम्ही आपल्या जीवनामधून कष्टातून जात असाल तेव्हा यशयाचं पुस्तक 43 अध्यायापासून 66 अध्यायापर्यंत वाचाल तर अतिशय सांत्वन मिळेल व अतिशय धैर्य प्राप्त होईल. प्रियांनो, हिजकिया राजा प्रार्थना करणारा व्यक्ती होता, नीतिमान होता, परंतु अचानकच माहिती नाही कोणत्या कारणामुळे आजारी पडला. तेव्हा यशया संदेष्टाने जाऊन हिजकियाशी बोलू लागला, हिजकिया राजा, परमेश्वराने मला पाठवलं. बोल यशया, देवाने काय सांगितलं आहे? काही नाही. तू मरावयाचा आहेस. तू जगणार नाहीस. काही चान्स नाही. जर समजा कधी डॉक्टरांनी येऊन आता वाचण्याचा काही चान्स नाही, जितकं आम्ही केलं पाहिजे ते केलेलं आहे असं जर सांगितलं तर आता डॉक्टर काहीच करणार नाही. संदेष्टा येऊन बोलत आहे की तू मरणार आहेस, वाचण्याचा चान्स नाही, कारण देवाने सांगितलं आहे की तू मरणार आहेस. आता जर देवानेच सांगितलेलं आहे की तू मरणार आहेस तर मग आता हिजकियाला मरणापासून कोण वाचू शकणार आहे? हिजकिया राजाने जेव्हा हे शब्द ऐकले तो विव्हळू लागला. यशया, जर हे शब्द तू बोलला असतास की माहिती नाही हिजकिया राजा, मला असं वाटत आहे की कदाचित आता तुम्ही वाचणार नाहीत, तर मी म्हणाला असतो की तुला असं वाटत आहे, परंतु ऐक, माझा परमेश्वर मला वाचवू शकतो असं बोलायचं म्हटलं तर हे देखील मी आता बोलू शकत नाही, कारण यशया तू काय म्हटलं आहेस? परमेश्वर म्हणतो. काय म्हणतो? परमेश्वर म्हणतो, आपल्या घराची निर्वानिरव कर, कारण तू आता मरणार, जगणार नाहीस. तू आता जगणार नाहीस. डॉक्टरांनी सांगितलं आता जगणार नाही, पण देवाकडे गेल्यानंतर वाचलेले असे बरेच लोक आहेत. आता देवानेच जर म्हटलं की तू वाचणार नाही तर मग काय करता येणार? हिजकियाची परिस्थिती अतिशय बिघडलेली होती. त्याची प्रकृती खूप खालावलेली होती. तो मरणार होता. आज आमच्यामध्ये कोणी शारीरिकरित्या अशा कमजोऱ्यांमधून जात आहेत का? पास्टर, आता डॉक्टर देखील सांगत आहेत की औषधांनी हा बरा होणार नाही. आम्हाला जे प्रयत्न केले पाहिजे ते केले, आता काही फायदा नाही. आज तुमच्या शरीरात कोणत्या प्रकारचा बरा न होऊ शकणारा आजार आहे का? तुम्हाला कमजोर करत असणारी कोणती व्याधी किंवा तुम्हाला वेदना देणारा एखादा आजार? थोडा वेळ ठीक असता, नंतर पुन्हा कमजोर पडता. एक दिवस चांगले असता, पुन्हा दुसऱ्या दिवशी तुम्ही कमजोर होता. एक आठवडा चांगले असता, पुन्हा मग दुसऱ्या आठवड्यात बिछाण्यावरती तुम्हाला पडून राहावं लागतं. जर तुमच्या शरीरामध्ये असा कोणता व्याधी आहे तर काय केल्याने तुमची प्रकृती सुधारू शकते? यशया संदेष्टाने येऊन सांगितलं की तू मरणार आहेस. हे काय आहे यशया? तू येऊन माझ्यासाठी प्रार्थना करशील, देवाच्या सामर्थ्याने मला तू बरा करशील असं वाटलं तर मरेल का म्हणत आहेस? हिजकिया राजा, हे मी बोलत नाहीये, परमेश्वर देवानेच तुला हे सांगण्यास मला पाठवलं आहे. हिजकियाने आता खूप अधिकच निराश व्हायला पाहिजे होतं. हे काय? हे देवाने सांगितलं आहे. हो हिजकिया, देवानेच सांगितलं, तू आता वाचणार नाहीस. ठीक आहे, ज्या देवाने मला सांगितलं की मी वाचणार नाही, जाऊन मी त्याच परमेश्वराला सर्व सांगेन. काय सांगेल? तू मला बरं कर. काय केलं त्याने? चला आपण पाहूया दुसरे वचन. तेव्हा त्याने आपले तोंड भिंतीकडे फिरवून असं म्हटलं तर
सामान्यपणे यहुदी लोक जे आहेत, कधीही कोठेही असले तर ते यरुशलेमकडे ते फिरून प्रार्थना करत असतात. दानियल देखील आपल्या खोलीच्या खिडक्या उघडून तो प्रार्थना करायचा, कारण की त्या दिशेला यरुशलेममध्ये असणारं जे देवाचं मंदिर होतं ते तिकडे होतं. यरुशलेममध्ये परमेश्वराचं मंदिर आहे, त्या दिशेकडे फिरून प्रार्थना केली तर, म्हणजे यरुशलेमकडे फिरून जर प्रार्थना केली तर देव तेथे आहे, तो निश्चित ऐकेल, हा विश्वास होता. सो हिजकियाने भिंतीकडे तोंड फिरवून त्याने काय केलं? भिंतीकडे तोंड फिरवून परमेश्वराची प्रार्थना केली. तो म्हणाला, हे परमेश्वरा, मी तुझ्या समोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो आहे आणि तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करत आलो आहे, ह्याचे स्मरण कर, अशी मी तुला विनंती करतो. असे म्हणून हिजकिया मनस्वी रडला. हिजकिया मनस्वी रडू लागला. जर कधी डॉक्टरांनी येऊन आता हा वाचणार नाही, हा मरून जाणार, जगणं कठीण आहे असं जर बोलले तर, देवा मी तुझ्याकडे येऊन प्रार्थना करू शकतो, पण जर तूच म्हणालास की मी मरून जाणार आहे तर मी कोणाकडे जाणार? अश्रू गाळून हिजकिया राजाने प्रार्थना केली. प्रियांनो, मी सकाळी 6 वाजेपासून 9 वाजेपर्यंत बऱ्याचशा उपासनेमध्ये तुम्हाला वचन देण्यासाठी हे असाच मी उभा राहून व असंच तुमच्याकडे पाहून मी संदेश देत आहे. असं किती वर्षांपासून? कल्वरी टेम्पलच्या स्थापनेपासून आजपर्यंत मी असंच वचन सांगत आलेलो आहे. अशा प्रकारे उभं राहून राहून वचनाचे संदेश दिल्याने त्यामुळे माझ्या पाठीच्या कण्यामध्ये थोडा प्रॉब्लेम आला. तो प्रॉब्लेम आल्यामुळे मला उभं राहून बसण्यासाठी अवघड जाऊ लागलं. अशा स्थितीमध्ये जेव्हा मी डॉक्टरांकडे जाऊन दाखवलं तेव्हा त्यांनी तपासणी करून त्यांनी मला काय सांगितलं माहितीये? 30 मिनिटांपेक्षा अधिक काळ तुम्ही उभं राहणं हे तुमच्यासाठी अजिबात सुरक्षित नाही, कारण आतापर्यंत तुमच्या पाठीच्या कण्यात खूप बदल झालेला आहे. तो बेंड होऊनही तितका जास्त बेंड झाला आहे. जर तुम्ही खबरदारी घेतली नाही तर निश्चितच तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल. तुम्ही 30 मिनिटांपेक्षा अधिक वेळ उभा राहता कामा नये. त्यांनी मला एक सल्ला दिला की तुम्ही आरामात बसून मग वचनाचा प्रचार करा. तेव्हा मी त्यांना म्हटलो, बसून प्रचार करायला मला तसं मन नाहीये. मी आजपर्यंत उभा राहूनच प्रचार करत आलो आहे. अहो ऐका, तुम्ही आमचं बोलणं तुम्ही ऐका. तुम्ही 30 मिनिटांपेक्षा जास्त उभा राहून प्रचार करू नका. ही जवळपास 4 वर्षांपूर्वीची घटना आहे. कोविड पूर्वी ही घटना घडलेली आहे. बरं ठीक आहे, हरकत नाही असं म्हणून मी लक्ष न देता मी डॉक्टरांकडून निघून आलो. 30 मिनिटांपेक्षा अधिक उभं राहायचं नाही म्हणजे 30 मिनिटांपेक्षा अधिक वचन सांगायचं नाही. पण हे शक्य होईल म्हणता का? ऑनलाईन प्रेयरमध्ये जेव्हा तुम्ही सहभागी होता तेव्हा मी जवळपास 10 वाजता येतो. 10 ते 1 वाजेपर्यंत किंवा 1:30 वाजेपर्यंत, कधी कधी 3 वाजेपर्यंत मी असाच उभा राहून मी तुम्हाला वचन देत असतो आणि प्रार्थना देखील करत असतो. असं अनेक वर्षांपासून हे चालत आलं आहे. जर आणखी थोडा वेळ असेल तर मग मी पुन्हा येतो आणि 2:30 वाजेपासून 4 वाजेपर्यंत वचन सांगतो व प्रार्थना करत असतो. एवढी अद्भुत मोठी मंडळी देवाने आपल्याला दिली आहे, यामुळे अद्भुत सेवा देखील झाली पाहिजे व तुमचं जीवन हे चांगलं बनलं पाहिजे. यासाठी मेहनत घेणाऱ्या मला डॉक्टर सांगत आहेत, तुम्ही 30 मिनिटांपेक्षा अधिक वेळ उभा राहू नका. जर मी येथे येऊन केवळ 30च मिनिटं संदेश सांगून त्यानंतर बाकीचे सर्व जे कार्यक्रम आहे ते भावांच्या हातामध्ये दिल्यानंतर काय मंडळीची प्रगती होईल का? शक्यच नाहीये. मी जरा थोडंसं नकारात्मक नाही, सकारात्मक होऊनच जे त्यांनी सांगितलं त्यावर मी ठीक आहे असं बोलून मी परत येऊ लागलो. तेवढ्यातच या सर्व गोष्टींकडे लक्ष देणारे एक डॉक्टर ते म्हटले, 1 मिनिट माझ्या केबिनमध्ये येता. तेथेच त्यांची केबिन होती. प्लीज चला असं म्हटले तर मी जाऊन बसलो. सतीश कुमार पास्टर, त्या डॉक्टरांनी जे सांगितलं कृपया समजून घ्या. एक्सरे काढला आहे, स्कॅन केलं, ते काढल्यानंतर तुमच्या बॅकबोनमध्ये समस्या आहे. अनेक वर्षांपासून उभं राहून राहून तुमच्या बॅकबोनमध्ये जरा प्रॉब्लेम आलेले आहेत. ते जे सांगतात ते योग्य आहे. 30 मिनिटांपेक्षा अधिक उभं राहणं तुमच्यासाठी चांगलं नाही, नाहीतर मग निश्चित त्यानंतर पुढे परिणाम अधिक गंभीर होऊ शकतील. ते असं म्हटल्यावर मला त्यांच्यावरही राग आला. राग येऊन हे सर्व डॉक्टर असंच सांगतात असा विचार करून जेव्हा मी उठू लागलो तेव्हा ते म्हणाले, ब्रदर, मी जेव्हा राय वेल्लूर
CMC येथे जेव्हा मी डॉक्टर होतो तेव्हापासून तुमचे संदेश ऐकतो. मला तुम्ही खूप आवडता. आणि एवढंच नाही, मागच्याच आठवडी मी तुमच्या चर्चमध्ये आलो. माझ्या आईवडिलांना देखील तुमची सेवा खूप आवडते. सर्व्हिस समाप्त झाल्यानंतर मी माझ्या मम्मी डॅडीला घेऊन आलो होतो. सर्व लोक लाईनने उभे होते. तुम्ही सर्वांशी बोलले, सर्वांसाठी प्रार्थना केली. तुम्ही लक्ष दिलं नसेल, परंतु मागील आठवडी मी देखील लाईनमध्येच उभा होतो. तुम्ही येऊन हात ठेवून प्रार्थना करत आले हे मी पाहिलं. तुम्ही खूप मेहनत घेऊन सेवा करत आहात. यामुळे मी सांगत आहे, तुमच्यासारख्या सेवकाने अधिक काळ निरोगी राहिलं पाहिजे. कृपया तुम्ही 30 मिनिटांपेक्षा अधिक वेळ प्लीज उभे राहू नका. ते मला असं म्हटल्यानंतर ठीक आहे असं बोलून मी निघून आलो. मग ख्रिसमसच्या काळामध्ये सतत उपासना चाललेल्या होत्या. मी वचनाचा प्रचार करत राहिलो. मध्ये थोडासा ब्रेक होता, त्यामुळे मी पाठीमागे जाऊन थोडा पडलो. मग लगेचच तयार होऊन वचनाची सेवा करण्यासाठी उठू लागलो तर माझं बॅकबोन हलतच नव्हतं. अजिबात मला उठता येत नव्हतं. मी उठूच शकत नव्हतो. मी स्वतः होऊन उठू शकतच नव्हतो. मला भीती वाटली, दुःखही वाटलं. देवा, माझं वय तरी किती आहे? आत्तापासूनच माझा बॅकबोन जर मला साथ देणार नाही तर, या वयामध्येच जर मला उभं राहता आलं नाही, वचन सांगता आलं नाही तर, मग आणखी किती सेवा होणार आहे? किती वर्षापर्यंत सेवा करू शकेल? असं मी बोलतच त्या बॅकबोनच्या अतिशय वेदनेमध्ये, त्या वेळेपर्यंत मी अतिशय वेदनेमधून चाललो होतो. पण आपण डॉक्टरांचं सांगणं ऐकत नाही ना. न ऐकताच मी वचनाची सेवा करत राहिलो. आता परिस्थिती अशी झाली की साधं मी उठून बसू देखील शकत नव्हतो. तसेच मी तेथे गुडघे टेकले आणि हेच मी बोललो, देवा, याच वयामध्ये पाठीच्या कण्यामुळे जर स्वतः होऊन उठता आलं नाही तर मग ही सेवा कशी होऊ शकणार आहे? देवा, ही सेवा मी कशी करू शकेल? देवा, तू कृपा कर, मला स्पर्श करून तू बरं कर. ही प्रार्थना मी केली. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, आपण ज्याची सेवा करतो तो देव बरं करणारा आहे. उभं राहण्याची देखील हिंमत नव्हती आणि त्यानंतर सेकंड सर्व्हिसला वचन द्यायचं होतं. उठण्याची ताकद नव्हती. अशा वेळेमध्ये मी हिंमत करून त्याच वेदनेमध्ये गुडघ्यावर येऊन प्रार्थना केली. देवा, तू मला बरं करशील तर मी जाऊन वचन सांगू शकेल, नाहीतर वचन सांगता येणार नाही. त्या दिवशी देवाने दिलेल्या त्या आरोग्यामुळे आजच्या दिवसापर्यंत बॅकपेन नाही आहेत. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, माझा देव हा आरोग्य देणारा देव आहे. या वेळेला आज आमच्यामध्ये कोणी शारीरिकरित्या एखाद्या समस्येमधून जात असतील तर तुमच्या स्वतःविषयी तुमच्यासारखी या जगामध्ये दुसरं कोणीही प्रार्थना करू शकणार नाही. कारण तुमच्या वेदना तुम्हाला ठाऊक आहेत. तुमचं दुःख तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला आरोग्य पाहिजे आहे असं जितकी तुम्ही आशा बाळगाल तितकं तुमचा शेजारचा आशेने प्रार्थना करणार नाही. पण एक गोष्ट मात्र सत्य आहे, माझा परमेश्वर देव हा आरोग्य देणारा यहोवा आहे. जर तुमच्या शरीरामध्ये किंवा तुमच्या कुटुंबामध्ये, पती पत्नी किंवा मुलांच्या जीवनात किंवा आई वडिलांच्या शरीरामध्ये आजार असतील तर, औषधे घेऊन देखील जर ते बरे होत नसतील तर, जर तुम्ही 1 किंवा 2 मिनिटं जर प्रार्थना कराल तर देव याच वेळेला उत्तम असं आरोग्य देणार आहे. काय आपण प्रार्थना करणार का? आठवड्यांपासून, महिन्यांपासून, वर्षांपासून ज्या आरोग्यासाठी तुम्ही डॉक्टरांच्या पाठीमागे पळत आहात, आज माझा देव एका क्षणामध्ये तुम्हाला बरं करणार आहे. देव तुम्हाला बरं करेल अशी ही वेळ आहे. देव तुम्हाला स्पर्श करण्याची ही वेळ आहे. त्याच्याकडे प्रार्थना करा, परमेश्वरा, तू मला स्पर्श कर. देवा, तू मला बरं कर. माझ्या शरीरातील कमजोरी काय आहे तुला ठाऊक आहे. माझ्या शरीरातल्या वेदना तुला माहिती आहेत. माझ्या शरीरामध्ये कोणता व्याधी आहे तुला ठाऊक आहे. यावेळेला वचन ऐकणारे जेथे तुम्ही आहात तेथूनच तुम्ही प्रार्थनेमध्ये सहभागी व्हा. माझा देव तुमच्या घरात आहे. माझा देव तुमच्या समीप आहे. माझा देव लवकर तुम्हाला आरोग्य देणार आहे. तुम्हाला स्पर्श करून आरोग्य देणार आहे. तुम्ही विश्वास ठेवा. हिजकिया राजा हा मनस्वी रडला. त्यानंतर लगेच काय घडलं? देवाने यशायाला म्हटलं, यशाया, तू मागे जा.
मी हिजकियाला आरोग्य देत आहे. मी हिजकिया राजाला बरं करत आहे व 15 वर्षांनी मी त्याचं आयुष्य वाढवित आहे. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, माझा देव केवळ तुम्हाला आरोग्य देणारच नाही, तर एक मोठं आयुष्य देखील तो तुम्हाला देणार आहे. हिजकियाला विपत्तीमधून सोडविणाऱ्या देवाने हिजकियाला त्या रोगामधून देखील सुटका दिली. काय तुम्ही विश्वास ठेवत आहात का? देव तुम्हाला देखील आरोग्य देईल. चला, काय माझ्यासोबत मिळून तुम्ही प्रार्थनेमध्ये सहभागी होणार का? देवा, तू एकदा आम्हातील प्रत्येकाला स्पर्श कर. तू स्पर्श केला पुरेसा आहे, म्हणजे आमचे रोग देवा बरे होतील. देवा, घेऊन जात असणाऱ्या तिरडीला जेव्हा स्पर्श तू केलास, तेव्हा तो मुलगा देवा उठून बसला. परमेश्वरा, तुझ्या टच मध्ये एक मोठं सामर्थ्य आहे. तुझ्या स्पर्शामध्ये मोठी अशी ताकद आहे. देवा, तू एकदा प्रत्येकाला स्पर्श कर. एकदा तू आपला हात आम्हावरती ठेव, प्रत्येकावरती ठेव बापा. देवा, तू प्रत्येकाला आरोग्य दे. आरोग्य दे परमेश्वरा, आरोग्य दे. आमच्या कुटुंबातील प्रत्येकाच्या शरीरांना तू आरोग्य दे. पत्नी व मुलांना तू आरोग्य दे. देवा, वचन ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू आरोग्य दे. प्रत्येक शरीराला देवा तू आरोग्य दे. प्रत्येक कुटुंबामध्ये दे बापा आरोग्य पाठव व त्यांच्या प्रत्येक कमजोऱ्यापासून त्यांना तू सोडव. उत्तम असं आरोग्य तू त्यांना दे बापा. देवा, सर्वांना तू दीर्घ आयुष्य प्रदान कर. देवा, शेवटच्या श्वासापर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत आम्हा सर्वांनी देवा निरोगी राहावं यासाठी तू सहाय्य कर. देवा, आम्ही बिछाण्यावर पडता कामा नये. देवा, आम्ही बिछाण्यावर राहावं याची गरज नाहीये. देवा, निरोगी बनून आत्मिकतेमध्ये राहून तुझीच आराधना करत राहून देवा तुझ्यासाठी जीवन जगून परमेश्वरा आनंदामध्ये या जगाचा प्रवास आम्ही समाप्त करावा अशी कृपा तू आम्हाला दे. देवा, तुझ्या वचनाची सेवा करत, तुझी प्रीती इतरांना दाखवत या जगातील प्रवास आम्ही समाप्त करावा यासाठी तुझी कृपा दे बापा. सर्व आदर, गौरव आणि महिमा आम्ही तुला देतो व ही प्रार्थना येशूच्या नावाने मागत आहोत बापा. आमेन.